ठाणे शहरामध्ये ब्राह्मण मतदान हे खूप चांगल्या प्रमाणात आहे. गुजराती मतदार आहेत, मारवाडी मतदार आहेत, ते भाजपला मानणार आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून आपण सातत्याने म्हणतोय, महापालिकेच्या दृष्टिकोनातून बरोबर आहे, ते महापालिकेची सत्ता असते, पण ओव्हरऑल तुम्ही जर पाहिलं तर तिथले आमदार कोणाचे आहेत तर भाजपचेच जास्त आहेत. कल्याण पूर्वेत जे भाजप आणि शिवसेना शिंदे गटामध्ये जे आता प्रकार झाला, गोळीबाराचा प्रकार झाला, त्यामुळे ते प्रचंड नाराजी, ते उमेदवार बदलणं, गणपत गायकवाडांना उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी आहे. धरण पाहिजे स्वतंत्र म्हणून ठाण्याला धरण नाही, त्यामुळे पाण्याचा प्रश्न खूप आहे. ठेकेदारांची जे खाबुगिरी आहे त्यांनी वाट लागलेली आहे ठाणे जिल्ह्याची. नमस्कार मित्रांनो, द पॉलिटिक्सच्या हायपर लोकल सेगमेंटमध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. आज आपण ठाण्याविषयी चर्चा करणार आहोत, ठाणे जिल्ह्याविषयी चर्चा करणार आहोत. ठाणे लोकसभा मतदारसंघात जे 6 विधानसभा मतदारसंघ येतात त्याच्याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत विधानसभेच्या पार्श्वभूमीवर. आणि त्या चर्चेसाठी आपल्यासोबत आहेत दैनिक पुढारीचे चीफ रिपोर्टर दिलीप शिंदे. सर, स्वागत आहे. नमस्कार सर, पहिला प्रश्न हाच आहे की 2014 नंतर ठाण्यात भाजपचा बालेकिल्ला आहे असं म्हणायला लागले, शिवसेनेकडनं ठाणे भाजपकडे आलं असं म्हणायला लागली होती लोक. 19 नंतर परिस्थिती बदलली, 24ला सुद्धा आता परिस्थिती बदललेली आहे लोकसभेमध्ये. आता त्याचं विधानसभेवर जे हे 6 मतदारसंघ आहेत ठाणे लोकसभेतले, तर तिथे बीजेपीला हातपाय पसरायला किती स्कोप आहे आता येत्या विधानसभेला? ठाणे लोकसभा मतदारसंघाचा आपण जर विचार केला तर त्याच्यामध्ये 6 मतदारसंघ आहेत. त्याच्यामध्ये सर्वात जास्त आमदार हे भाजपचेच आहेत. 6 पैकी 4 आमदार हे भाजपचे आहेत, त्यातलं एक अपक्ष आहे, पण ते भाजपच्याच महापौर होता आणि त्या बंड करून त्या आल्या. त्यामुळे 2 आमदार हे शिवसेना शिंदे गटाचे आहेत. त्यामुळे भाजपला हातपाय पसरायला भरपूर आहे, पण त्याच जागा मिळणार आहेत. कारण जे युतीमध्ये 6 पैकी 4 जर त्यांचे विद्यमान आमदार आहेत तर 40 जागा ह्या भाजपच्याच वाट्याला येणार आहेत आणि 2च शिवसेना शिंदे गटाला जाईल. आता राष्ट्रवादी तिसरी महायुतीतला असले तरी त्यांना ह्या 6 मध्ये काही चान्स नाही. अच्छा, म्हणजे जागा मिळाल्या तर त्यांना जागाच मिळणार नाही, कारण ते स्कोपच नाही त्यांना. कारण तसं राष्ट्रवादीची तशी ताकद ह्या मतदारसंघामध्ये तशी नसल्यामुळे आणि आता विभाजन झाल्यामुळे तर ते अगदी दुबळे झालेले आहेत. आणि म्हटल्याप्रमाणे 6च्या 6 आमदार महायुतीचे ऑलरेडी आहेत, त्यात 4 भाजपचे. त्यामुळे त्याच्यामध्ये नवी मुंबईतले माजी मंत्री गणेश नाईक जे दिग्गज आहेत, मंदा म्हात्रे जे आहेत ते त्यांनी स्वतः भाजप तिथे अस्तित्वामध्ये आणलेलं आहे. ठाणे शहरामध्ये संजय केळकरच्या रूपाने 10 वर्ष ते आमदार आहेत आणि तो बालेकिल्ला आता लोकसभेमध्ये सुद्धा जवळपास 48,000चा लीड या ठाणे शहराने दिला होता. दुसरा आपण चौथा बघितलं तर मीरा भाईंदर आहे, तिथे गीता जैन आहेत, त्या अपक्ष आहेत, पण भाजपच्या त्या उमेदवार महापौर होत्या आणि तेव्हा त्यांना उमेदवारी मिळाली नाही. नरेंद्र मेहता आणि त्यांच्या त्या भांडणामुळे त्या अपक्ष लढल्या आणि त्या जिंकल्या आणि त्या भाजप आणि शिवसेनेबरोबरच आहेत. आणि दुसरं आलं कोपरी पाचपाकाडी, हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला आहे आणि ते तिथेच परत उभे राहणार आहेत. ओळा माजिवड्यामध्ये शिवसेना शिंदे गटाचे प्रताप सरनाईक हे 3ऱ्यांदा जिंकलेले आहेत. त्यामुळे ती जागा सुद्धा शक्य नाही की भाजपला मिळणं किंवा अन्य ठिकाणी मिळणं. त्यामुळे ज्या आहेत त्या जागा त्या पक्षाला मिळणार आहेत. त्यामुळे आता इथे भाजपला हातपाय पसरायला संधी नाही. पण आता असे गणित होत आहेत की आता महायुती आहे, आता नवी मुंबईमध्ये 2 जे असे दिग्गज नेते आहेत, ते माजी खासदार संजीव नाईक, त्यांना आता हे लोकसभेची उमेदवारी मिळणार होती. त्यांनी प्रचार केला, शेवटच्या म्हणजे फॉर्म भरण्याच्या आदल्या दिवसापर्यंत ते प्रचार करत होते, त्यांना सर्व हिरवं कंदील दिलं होतं, पण त्यांची उमेदवारी त्यांना मिळाली नाही, ती जागा शिवसेनेला मिळाली. त्यामुळे ते नाराज आहेत. त्यांचं आता 10 वर्ष ते असे राजकारणामध्ये कुठल्या पदावरती नाहीत. गणेश नाईकांचे दुसरे सुपुत्र आहेत तर संदीप नाईक, ते माजी आमदार, ते खरं ऐरोली मतदारसंघाचे आमदार आहेत, पण गणेश नाईकांना तिकीट न मिळाल्यामुळे त्यांनी ते एक्सचेंज केलं आणि संदीप नाईक आज माजी म्हणून आहेत. त्यामुळे त्यांना आता कुठेतरी एक संधी आहे. आणि ह्या सगळ्या भांडणांमध्ये महायुतीनी महाविकास आघाडी आता त्यांना स्कोप आहे परत स्वगृही परतण्याचा, अशी चर्चा आता मतदारसंघामध्ये रंगली आहे. जर असं झालं तर खूप मजा येणार आहे, बघण्यासारखं असेल लढाई पुढची. जसं आपण शिवसेना शिंदे गटाबद्दल पण बोलतो तसं उद्धव ठाकरे गटाबद्दल पण बोललं पाहिजे, कारण का ओव्हरऑल ठाणे कल्याण असेल हे सगळं शिवसेनेचे बालेकिल्ले होते आधीपासून. इथे शिवसेना पसरलेली आहे, लोकांमध्ये आहे, ग्रामीण भागातही शिवसेना आहे.
तर आता अशी चर्चा ऐकायला मिळते की उद्धव ठाकरे गटाकडे इथे उभं करायला माणसंच नाहीयेत, अशा पद्धतीची चर्चा होते की दिग्गज नावं जी म्हणतो आपण किंवा जी लढू शकतात, पुढे येऊ शकतात, पण ती भाजपमध्ये आहेत. तर भाजपमध्ये अंतर्गत कुरघोडींमुळे भाजपकडनं ठाकरे गटाकडे जाऊ शकतील अशी परिस्थिती कोणकोणत्या मतदारसंघातून येऊ शकते? ना आहे ना तसं. आत्ताच मी उल्लेख केल्याप्रमाणे शिंदे गट आणि ठाकरे गटांकडे उमेदवार नाहीत असे नाहीत, उमेदवार आहेत. पण ते सक्षम, आता एकनाथ शिंदेच्या विरोधात उभं करायचं तर तसं सक्षम माणूस ठाकरे गटाकडे नाही. हां, पण केदार दिघे जे आनंद दिघेंचे पुतणे आहेत त्यांचं एक नाव त्याच्यामध्ये चर्चेला येऊ शकतात. राजन विचारे एक नाव, पण राजन विचारे पुन्हा ते विधानसभेमध्ये लढण्याची शक्यता नाही. दुसरं आहे की ठाणे शहरामध्ये तसं मोठं नाव केळकरांच्या विरोधात लढण्यासारखं दिसत नाही. ही वस्तुस्थिती आहे की ठाकरे गटाकडे सक्षम आणि ज्या अर्थाने सर्व बाजूनी उमेदवार लागतो तसं नाही. पण भाजपकडे ॲडिशनल आहेत. भाजपकडे उदाहरणार्थ म्हटलं की आता नवी मुंबईमध्ये 2 उमेदवार ॲडिशनल आहे की त्यांना ते इच्छुक आहेत. ठाणे शहरामध्ये सुद्धा असे उमेदवार आहेत की त्यांना ते उमेदवारी हवी आहे, त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तर ते त्यातील आपली इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी नक्कीच ठाकरे गटाकडे जाऊ शकतात आणि तसे काही चर्चा सुरू झालेल्या आहेत. त्यामुळे आगामी काळामध्ये आपल्याला दिसेल की भाजपचे काही मंडळी तिकडे जाऊ शकतात. आणि सर, ठाणे शहराबद्दल मला स्पेसिफिकली विचारायचं होतं की तिथे केळकर जे आहेत त्यांच्या विरोधात शिवसेनेची नाराजी सुद्धा काही एका गटाची आहे की ते महानगरपालिका नीट काम करत नाही वगैरे वगैरे केळकरांची मुद्दे असतील, त्याच्यावरनं नाराजी आहे शिंदे गटामध्ये, म्हणजे शिवसेनेमध्ये ओव्हरऑलच. तर त्याचा फटका यंदा ठाणे शहरात बीजेपीला बसू शकतो का? कारण ठाणे शहरात मनसेचाही तसा बोलबाला आहे आणि हा शिवसेनेचा एक गट जो आहे तो मनसेला पाठिंबा देईल किंवा त्यांच्या विरोधात काम करेल, असं काही होऊ शकतं असं वाटतं का तुम्हाला? नाही, हे गेल्या निवडणुकीमध्ये सुद्धा 2019च्या निवडणुकीमध्ये हा जो पॅटर्न आपण सांगितला ना, तो 2019च्या निवडणुकीमध्ये सुद्धा होता की संजय केळकरांना विरोध करण्याचा भाजपच्याच काही अंतर्गत गटामध्ये विरोध होता की दुसरा चेहरा द्यावा म्हणून. आणि तेव्हा असे गंमत झाली होती की राष्ट्रवादीने उमेदवार उभा केला होता. सुहास देसाई राष्ट्रवादीचे उमेदवार होते, काँग्रेस राष्ट्रवादी RPI गटाचे. मनसेने अविनाश जाधवांना उमेदवारी दिली होती आणि ऐन टायमाला ह्यांनी माघार घेतली. महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी मनसेला पाठिंबा दिला होता. त्यामुळे ती लढाई थेट झाली होती, मनसे वर्सेस संजय केळकर अशी ती लढाई होती. त्या लढाईमध्ये देखील जे नाराज शिवसैनिक जे होते, जेव्हा अखंड शिवसेना होती तेव्हाही नाराज शिवसैनिक होते, ते केळकरांच्या विरोधात काम करत होते, हे सगळ्यांना माहिती आहे. भाजपचे काही नाराज लोकांनी सुद्धा मनसेला पाठिंबा दिला होता. अशा सर्वपक्षीय युती असून सुद्धा संजय केळकरांनी तेव्हा विजय मिळवला आणि मनसेला विजय मिळवता आलेला नव्हता. आणि तेच पॅटर्न ह्या सुद्धा आता चालू आहे की केळकरांना उमेदवारी मिळू नये म्हणून बरेच प्रमाणात प्रयत्न सुरू आहेत. पण आता एक आहे की शिवसेनात विभागली गेलेली आहे, त्यामुळे ती जी ताकद तेव्हाची होती तेवढी ताकद आता नाही. काही लोक आहेत त्यामुळे ते विभाजनाचा फायदा त्याच्यामध्ये ह्यांना होईल नाराजीच्या बाबतीत असं काही फार दिसत नाही. पण एक नक्की आहे की मनसे, जर तुम्ही म्हणालात की मनसेची ताकद मागच्या ह्याच्यामध्ये ज्या 75,000 मतं मिळाली ती सर्वपक्षीय मतं होती. तर ओव्हरऑल तुम्ही जर कॅल्क्युलेशन केलं तर ह्या विधानसभेमध्ये मागच्या लोकसभेला जे उमेदवार उभे होते त्याच्या हिशोबाने 25,000 मतं त्यांची असतात. 1.25 लाख ते 1,35,000, मॅक्सिमम 1,35,000 मतं मनसेला पडलेले ठाणे लोकसभा मतदारसंघात. त्यामुळे त्यांना जिंकतील अशी मतं ही ह्याच्यामध्ये नाहीत. हा, बोलबाला आहे, फक्त काय त्यांचं आंदोलन असतात, खटॅक असतं, त्यामुळे त्या आवाज खूप असतो. पण प्रॅक्टिकली त्यांच्याकडे फील्डवरती जे कार्यकर्ते पाहिजेत ते कार्यकर्ते दिसत नाहीत आणि त्यांची भूमिका स्पष्ट नसल्यामुळे की मतदारसुद्धा एकेकाळ असा होता की जेव्हा मनसेची स्थापना झाल्यानंतर 7 नगरसेवक ठाणे महापालिकेचे मनसेचे निवडून आले. त्यानंतर मात्र ती काय पडझड झाली. आता एकही नगरसेवक नाही, कारण त्यांची भूमिकाच नाही. हा फटका त्यांना सातत्याने बसतोय. इथे तर प्रामुख्याने अभिजित पानसेसारखे नेते मनसेचे आहेत, अविनाश जाधव हे नेते आहेत, त्यामुळे ते त्यांची ताकद लावत आहेत. पण भूमिका शेवटी भूमिका असते. आणि इथले असं आहे की ठाणे शहरामध्ये
ब्राह्मण मतदान हे खूप चांगल्या प्रमाणात आहे, गुजराती मतदार आहेत, मारवाडी मतदार आहेत, ते भाजपला मानणार आहेत. म्हणजे आता सुद्धा लोकसभेमध्ये तुम्ही पाहाल तर राजन विचारांचं होम टाऊन आहे, ते इथेच राहतात, सगळं त्यांचं नगरसेवक, महापौर, आमदार सगळे इथेच झालेत. पण ह्या मतदारसंघामध्ये राजन विचारांच्या विरोधात मतदान झालं आणि 48,000चा लीड नरेश मस्केंना मिळालेला आहे. यातून आपल्याला लक्षात येईल की भाजपचा जो हे आहे मजबूत आहे. कारण नॅचरली बरेच वेळा असं होतं की मनसे असेल किंवा शिवसेना असेल की जर भाजपचा उमेदवार असेल तर तो शिवसेनेला आपल्या जुन्या मित्रांना आठवण करतात आणि त्यांना मतदान करतात. ह्याही प्रकार इथे अपेक्षित होतं, पण तसं काही फार काही झालेलं नाही. आणि झालं असेल तरी भाजपचं जे वर्चस्व आहे ठाणे शहरातलं ते नक्कीच आहे. आता केळकर हे खूप वर्ष जुने आहेत, गेल्या 15 वर्ष ते आमदार, ते कोकण पदवीधर मतदारसंघामध्ये सुद्धा जिंकून आले होते आणि जुने कार्यकर्ते, संघाचे कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. त्यामुळे त्यांची उमेदवारी निश्चित म्हटली आता आता रेसमध्ये आहेच मंडळी, पण शेवटी आता पक्षश्रेष्ठी ठरवेल जो असेल. आणि तिथे चेहरा मात्र त्यांना पांढरपेशी चेहरा द्यावा लागणार आहे, कारण नाहीतर मग त्याची गणितं सुद्धा बदलू शकतात. म्हणजे मी हा मनसेच्या बाबतीतला प्रश्न विचारला कारण मनसे स्वबळावर लढणार की महायुतीत सामील होणार किंवा बाहेरून पाठिंबा वगैरे वगैरे आता कुठलीच क्लॅरिटी त्याच्या बाबतीत नाही, संदिग्धता आहे. पण आता मध्ये ठाण्यामध्ये उद्धव ठाकरेंच्या गाडीवर झालेले हल्ला असेल तो मनसेच्या कार्यकर्त्यांनी केला असेल. त्यानंतर असं एक चित्र निर्माण झालं की शिंदेसाठी राज ठाकरे उभे ठाकलेत का, असं एक चित्र निर्माण झालं होतं. त्यावरून मला असं वाटलं की कदाचित मनसे जर का महायुतीत सामील झाली तर त्यांना इथनं काही चान्सेस आहेत का जिल्ह्यातनं. नाही, मुळामध्ये कसं आहे की उद्धव ठाकरेंच्या गाडीवरती जो काय प्रयत्न केला बांगड्या फेकण्याचा, हे करण्याचा, कारण जे पुण्याचं जो प्रकार घडला, सुपारी फेकली राज ठाकरेंच्या याच्यावरती, आणि अन्य ठिकाणपेक्षा ठाण्यातले जे नेते आहेत मनसेचे, अविनाश जाधव असेल, पानसे असतील किंवा अन्य, हे प्रचंड आक्रमक आहेत आणि यांच्या जवळचे आहेत. त्यामुळे ते बिनधास्त अंगावरती जातात. मग ते त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या पण अंगावर गेलेले आहेत. त्यामुळे त्यांची ती स्टाईल आहे. पण ती स्टाईल त्या झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी ते पूर्णपणे थंड झालं. त्यामुळे त्यांना काही उलट त्यांचं नुकसान होत आहे. त्याचा काय फायदा, आणि शिंदेना त्यांचा काय फायदा तर त्यांना नाहीच आहे. आणि मुळामध्ये इथे जरी ते आले, जरी असेल मनसेनी ह्यांच्यावर युती झाली तरी ठाणे शहर त्यांना मिळू शकत नाही, कारण ते भाजपची पारंपरिक आहे. आपण सातत्याने म्हणतो की शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून आपण सातत्याने म्हणतोय. महापालिकेच्या दृष्टिकोनातून बरोबर आहे की महापालिकेची सत्ता असते, पण ओव्हरऑल तुम्ही जर पाहिलं तर तिथले आमदार कोणाचे आहेत तर भाजपचेच जास्त आहेत. तर मग शिवसेनेचा बालेकिल्ला कसं म्हणाल तुम्ही? ठाण्यामध्ये शिवसेनेची सत्ता आहे, मीरा भाईंदरमध्ये भाजपची सत्ता आहे, नवी मुंबईमध्ये भाजपची सत्ता आहे. म्हणजे 3 महापालिका एका मतदारसंघातला हा एकमेव मतदारसंघ आहे की त्याच्यामध्ये 3 महापालिका आहेत, मोठ्या दिग्गज महापालिका आहेत, आणि त्याच्यामध्ये 2 महापालिका भाजपकडे आहेत. मग बालेकिल्ला कोणाचा, हा मुद्दा येतोच ना. आणि आपण शेवटी कसं बोलणं सोपं असतं, प्रॅक्टिकली जे मतदार दाखवत आहेत, जे लोकसभेला दाखवलं, जे विधानसभेला मागच्या दाखवलेलं आहे, याच्यातून स्पष्ट होतं. त्यामुळे मनसेला इथे स्कोप ठाणे लोकसभाच्या अनुषंगाने तर मला वाटत नाही देतील. कोण कशाला स्वतःच आमदारकी सोडून ती जागा दुसऱ्याला देणार आहेत. आणखीन एक कळीचा मुद्दा बेलापूरचा तुम्ही मगाशी उल्लेख केला होता की तिथे मंदा म्हात्रे आता विद्यमान आमदार आहेत आणि नाईक तिथनं इच्छुक होते, पण आता मंदा म्हात्रेंची सीट देऊ शकत नाही आता अशा, त्यामुळे त्यांना ती नाकारली होती मागच्या वेळी. पण आता मात्र दोघे इच्छुक आहेत, दोघांनी तयारीला सुरुवात केलेली आहे. नेमका हा तिढा सोडवणार कशी महायुती? हीच तर गंमत आहे. तर महायुतीला ते डोकेदुखी आहे. मुळामध्ये आता लोकसभे मतदारसंघामध्ये संजीव नाईकांना उमेदवार मिळावे म्हणून भाजपने प्रयत्न केले. इव्हन शिंदे गटांनी सुद्धा प्रयत्न केले होते की तुम्ही धनुष्यबाणावरती निवडणूक लढा, असं त्यांना सांगितलं होतं. पण गणेश नाईकांचे जे दिग्गज नेते आहेत, माजी मंत्री राहिलेत, पालकमंत्री होते, आणि शिवसेना किंवा असेल, नंतर राष्ट्रवादी असेल, त्यांचा दबदबा राहिलेला आहे, एक स्वतःचं व्यक्तिमत्व आहे. नवी मुंबई महापालिका नेहमी त्यांच्या ताब्यामध्ये राहिलेली आहे. त्यामुळे त्यांनी मागच्या ह्याच्यामध्ये राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये गेले, पण त्यांना अनपेक्षितच होतं की त्यांना उमेदवारी मिळणार नाही. तर मंदा म्हात्रे आहेत, त्या सुद्धा राष्ट्रवादीमध्येच होत्या, त्या जुन्या सहकारी, पण त्यांचं दोघांचं सख्य हे सगळ्यांना तिकडच्या लोकांना माहिती आहे. त्यामुळे आता उमेदवारी जर त्यांना मिळवायची असेल गणेश नाईकांना, तर त्यांना चिन्ह बदलल्याशिवाय पर्याय नाही.
चिन्ह बदलण्याची शक्यता ह्या दृष्टिकोनातून अधिक वाटते. अन्यथा मग ऐरोलीमध्ये त्यांना उभं राहावं लागेल, मग मुलाचं सॅक्रिफाईस करावं लागेल, काहीतरी ते आता त्यांना करावंच लागेल. कारण जर राजकारणामध्ये असं की 5 वर्ष मागे गेल्यानंतर तुमचं करिअरच मागे जातं. संजीव नाईकांचं आता 10 वर्ष ते पडल्यानंतर काय स्कोपच नाही. ते आले होते यासाठीच की भाजपमध्ये स्कोप मिळेल म्हणून, पण त्यांना ते नाही मिळाली संधी. त्यामुळे आता संधी आहे आता, कारण ऍक्च्युली ठाकरेंना म्हणजे खूप स्कोप आहे तिथे. उमेदवार हवेत त्यांना, आणि सक्षम उमेदवार हवेत, लढणारे उमेदवार हवेत. त्यामुळे त्यांचं वेलकम आहे. इव्हन राष्ट्रवादीपेक्षा ठाकरे गट आणि ते जुने आहेत, मध्ये पहिलं स्वतःच घर आहे, तर संधी आहे. आता शेवटी निर्णय आता त्यांचा आहे, पण चर्चा मात्र त्या अँगलनी लोकांमध्ये आहे की बाबा अशा पद्धतीने होऊ शकतं. आणि झाले ना तर ठाण्यातले जे काही मतदारसंघातले लढाई आहेत ते खूप रंजक होतील आणि मजेशीर होणार आहे सगळ्या. मवियाकडनं काय नेमकं चित्र आहे इथे? उद्धव ठाकरे सगळ्या जागांवर दावा ठोकतील की आणखी काँग्रेस राष्ट्रवादी यांनाही इथे चान्सेस आहेत? नाही, सर्व जागा त्यांना मिळणार नाहीत. कारण तसं शिवसेनेच्या जरी 2 आमदार जिंकून आले असतील तरी सुद्धा आता विभाजनानंतर त्यांची ती ताकद तेवढी राहिलेली नाही. त्यांची अपेक्षा होती की ते निष्ठावान कसं आहे, आनंद दिघेंचं शिवसेना म्हणजे आनंद दिघे, आनंद दिघे म्हणजे शिवसेना, हे समीकरण आहे. पण त्यामुळे निष्ठावान राजन विचारे असं प्रोजेक्शन झालं आणि त्यानंतर अपेक्षित होतं की ती मतदान त्या दृष्टिकोनातून होईल, आणि झालं देखील. ॲक्च्युली कोपरी पाचपकाडीमध्ये सुद्धा मुख्यमंत्र्यांचं गेल्या विधानसभेला 88,000चा लीड होता, जवळपास 86-88चा लीड होता. तो 40,000वरती आला, म्हणजे 40,000 कमी झाला. म्हणजे ती 40,000 मतं इकडे फिरली गेली. म्हणजे तिथे तो धोका दिसतोयच. ओळा माजिवड्यामध्ये सुद्धा प्रताप सरनाईकांनी सुद्धा त्याच रेंजमध्ये 86-87च्या रेंजमध्ये ते त्यांचा लीड आला होता. तिथे 60,000, त्याचं 20-22,000 त्यांची मतं कमी झालेली आहेत. त्यामुळे तिथे नाही म्हटलं तरी ठाकरे गटाचं वर्चस्व आहे असं दिसतंय. काँग्रेस किंवा राष्ट्रवादी सुद्धा विभाजन झाल्यामुळे अजून वीक झाले. ह्याच्यामध्ये राष्ट्रवादी फार ॲक्च्युली कमी आहे. काही ठराविक पॉकेट त्यांचे सोडले. काँग्रेसची तीच कंडिशन तसे आहे. म्हणून आता ते कसं आहे, तर 6 जागा आहेत. 6 पैकी सगळ्या जागा काही सेनेला देणार नाहीत. त्यांचं चालेल की कोपरी पाचपकाडी शिवसेना 100% लढणार आहे ठाकरे, कारण त्यांना शिंदेच्या विरोधामध्ये लढायचंच आहे. केदार दिघेंसारखं एक तिथे चान्स आहे. मागच्या टायमाला घाडीगावकरांनी, संजय घाडीगावकर त्यांनी निवडणूक लढवली, चांगली फाईट त्यांनी दिली होती. तर उमेदवार काँग्रेसकडे तिथे फार काय असं उमेदवार दिसत नाही. राष्ट्रवादीचाही उमेदवार सक्षम असं उमेदवार तिथे नाही. सेनेकडे दिसतं, मग तिकडे होऊ शकते. ओळा माजिवड्यामध्ये त्यांच्याकडे नरेश मनेरासारखे माजी उपमहापौर आहेत आणि नगरसेवक राहिलेले आहेत. ते सक्षम असं आहे, ते एक स्कोप त्यांच्याकडे आहे. तिथे आता चालली चर्चा की बाहेरचा आयात उमेदवार करावा का, त्याच्यामध्ये तो प्रयत्न सुरू आहे. तर ती चर्चा त्या स्वरूपाची चालू आहे, आणि ते झालं तर ती लढाई खूप खूप चांगली होऊ शकते, आणि ती जागा सुद्धा ठाकरे गटालाच जाईल. आता मीरा भाईंदरमध्ये राष्ट्रवादीला स्कोप आहे, राष्ट्रवादीला, किंवा मग तिथे मुझफ्फर हुसेन जे काँग्रेसचे आहेत नेते, माजी आमदार वगैरे, त्यांना मीरा भाईंदरमध्ये मिळेल. मग ती जागा काँग्रेसला सोडली जाईल. तिकडची काँग्रेसला सोडली जाईल. आणि 2 ह्यात मला म्हटलं की हे इकडे जाईल. आणि ठाणे शहरामध्ये सुद्धा काँग्रेसची मागणी आहे, काँग्रेसला ही जागा शहरामध्ये लढावी. ऐरोलीमध्ये राष्ट्रवादी जाईल, तिथे मिळेल. मग त्यामुळे ह्यांना दोघांना संधी आहे. 2 जागा ह्यांना मिळतील, आणखी 1 जागा तिकडे राष्ट्रवादी, आणि मग 4 जागा ठाकरे गट असे लढू शकतात. आणि मागण्या त्यांच्या तशाच पद्धतीने आहेत. सर, आता ओव्हरऑल जिल्ह्यामध्ये कल्याण लोकसभा मतदारसंघ पण आहे, त्याच्याबद्दल काय परिस्थिती आहे? तिथे महायुती महाविकास आघाडीची ताकद नेमकी आहे कशी? नाही, तिथे कल्याण लोकसभेमध्ये आता तुम्ही पाहिलं की खासदार श्रीकांत शिंदे यांनी हॅट्रिक केलेली आहे. तिथे सुद्धा महायुतीची ताकद महाविकास आघाडीपेक्षा जास्त आहे. तिकडे मिक्स आहे. तिथे जसं आपण इथून गेलो तर मुंब्रा कळवा जो मतदारसंघ आहे जितेंद्र आव्हाडांचा, त्यांनी ह्या लोकसभेमध्ये खूप मोठी आघाडी महाविकास आघाडीच्या ह्याला दिल्यामुळे तो थोडं लढत आपल्याला दिसायला. त्यानंतर दुसरा येतो कल्याण ग्रामीण आहे. कल्याण ग्रामीण मनसेचे आमदार आहेत राजू पाटील, तर त्यांच्यामुळे ती ताकद, मनसेनी पाठिंबा दिल्यामुळे त्यांची जी मतं आहेत ती तिकडे महाविकास महायुतीला मिळाली. त्यामुळे तो लीड
नंतर अपेक्षित 5 लाखाचा लीड मिळाला नाही, 2 लाखापर्यंत पोहोचल्या, पण त्यांचं जवळपास लाखभर मतं त्यांची आहेत तिथे. त्यामुळे त्यांची ताकद तिथे आहे आणि तिथे मनसे आणि जर तिथे त्रिकोणी लढत झाली, महायुती, मनसे आणि महाविकास आघाडी, तर ती पुन्हा फाईट आपल्याला बघायला मिळू शकते. नंतर आपण पुढे सरकलो, डोंबिवलीमध्ये भाजपचा बालेकिल्ला रवींद्र चव्हाण जे मंत्री आहेत सार्वजनिक बांधकाम, त्यांचं सातत्याने ते तिकडे जिंकत आलेले आहेत. पुढे आपण कल्याण पूर्वेला सुद्धा भाजपचेच आहेत, गणपत गायकवाड जे आता जेलमध्ये आहेत गोळीबार प्रकरणामध्ये, तर ते भाजपचेच आहे. उल्हासनगरमध्ये सुद्धा भाजपचेच आमदार आहेत. पुढे आपण अंबरनाथमध्ये गेलो तर ते शिंदे गटाचे आहेत, ते बालाजी किनीकर. म्हणजे ओव्हरऑल ह्याच्यामध्ये महाविकास आघाडीचा एकच आमदार आहे आणि एक मनसेचा आहे, बाकी हे युतीचेच असल्यामुळे तिथे ओव्हरऑल महायुती म्हणून चांगली ताकद. पण आता तिथले थोडी समीकरणं बदलतील, कारण कल्याण पूर्वेत जे भाजप आणि शिवसेना शिंदे गटामध्ये जे आता प्रकार झाला, गोळीबाराचा प्रकार झाला, त्यामुळे ते प्रचंड नाराजी, ते उमेदवार बदलणं, गणपत गायकवाडांना उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी आहे. त्यांच्या मिसेसला रिंगणामध्ये उतरवलं जाऊ शकतो किंवा असंही होईल दुसरा उमेदवार कोणी येऊ शकतो आणि त्या अपक्ष उभे राहू शकतात. ते प्रयत्न सुरू आहेत, तिकडे ते फाईट बघायला मिळू शकते. त्यामुळे तिकडे आता महाविकास आघाडी उमेदवार शोधतात, कारण सक्षम उमेदवार जर असेल तर आता कल्याण ग्रामीणला त्यांना अडचण नाही. कल्याण ग्रामीणमध्ये ठाकरे गटाला जाईल, म्हणजे सुभाष भोईर यांच्या रूपाने ते एक सक्षम उमेदवार आहेत, माजी आमदार त्याच्यामध्ये आहेत. त्यामुळे तिकडे ते प्रॉब्लेम नाही. फक्त आता कल्याण पूर्वेला जर ठाकरेंना सोडलं तर मग धनंजय बोडारे आहेत, अन्य उमेदवार तिथे ते होऊ शकतात. उल्हासनगरमध्ये कलानीच्या रूपाने महाविकास आघाडीला एक सक्षम उमेदवार मिळू शकतो, त्यांची चर्चा सुरू झालेली आहे. बरोबर. म्हणजे जरी लोकसभेमध्ये पाठिंबा महायुतीच्या खासदार म्हणून श्रीकांत शिंदे यांना दिलेला आहे, पण विधानसभेमध्ये ते चित्र तसं नसेल. विधानसभेमध्ये ते राष्ट्रवादीतून लढू शकतात. त्यामुळे तिथली जी फाईट आहे, आणि तिकडे समीकरण बदलतात 5-5 वर्षानंतर, तिकडे ते एक चांगलं स्कोप आहे. अंबरनाथमध्ये सुरू आहे की ते काँग्रेसला सीट सोडण्यासंदर्भातलं त्याच्यामध्ये आहे, पण तिथले उमेदवार आता कसं आहे, महाविकास किंवा ह्याच्यामध्ये उमेदवार कोणी दिला तरी शेवटी तिथली जी नाराजी आणि तो सगळा विषय, तिथे शिवसेनेमध्ये पण खूप नाराजी आहे. तिथले तर शहराची कार्यकारिणीच रद्द करावी लागली खासदारांना, म्हणजे एवढा शिंदे गटामध्ये अंतर्गत वाद. म्हणजे आमदार जे आहेत बालाजी किनीकर, त्यांना ते स्टेटमेंट करावं लागलं की मी मेलो तरी 72. म्हणजे एवढं किती वाद असेल म्हणजे टोकावरती की असं आमदार एवढं स्टेटमेंट करू शकतात, म्हणजे एवढी नाराजी तिथे आहे. त्यामुळे त्या नाराजीचा फायदा कशा पद्धतीने महाविकास आघाडी घेऊ शकते, कारण तिथे मागे सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने फाईट झाली होती. किसन कथोरेंच्या रूपाने तेव्हा राष्ट्रवादीने तिथे आमदारकी मिळवली होती, त्यामुळे आणि आता ते भाजपमध्ये आहे. पण ओव्हरऑल ह्याच्यामध्ये बघितलं तर स्कोप आहे. फक्त आता कसे ह्यांचे उमेदवार कुठल्या पद्धतीने कसे येतात त्याच्यावरती ते डिपेंड आहे. त्यामुळे लोकसभेची गणित तुम्ही विधानसभेला मांडूच नका, कारण ही समीकरण वेगळे आहेत. कारण इथलं खासदार श्रीकांत शिंदे यांची कामं, त्यांचा संपर्क आणि केंद्रातलं मोदी, हे सगळे फॅक्टर आहेत. आणि इथे स्थानिक मुद्दे बरेच येणार आहेत लोकल ह्याच्यामध्ये. त्यामुळे कल्याणमधले समीकरण आहेत ते बदलू शकतात. ठाणे आणि कल्याणमध्ये म्हणजे ओव्हरऑल ठाणे जिल्ह्यामध्ये कोणत्या मुद्द्यांवर निवडणूक जाईल असं वाटतं तुम्हाला? नाही, आता ह्याच्यामध्ये प्रत्येकाचं मी म्हणाल ना की हे तर आहेच, युती तुटले महाविकास आघाडी आता हे कॉमन अजेंडा घेऊनच चाललेलं आहे. ओव्हरऑल तुमचं मुंबईतले किंवा ओव्हरऑल महाराष्ट्रातले मुद्दे जे आहेत ते तुमचे ह्या स्थानिक ह्याच्यामध्ये चालणार नाहीत. प्रत्येकाची वेगवेगळे तुम्ही आता आपण एक ह्याच्यामध्ये राहतो की आपल्याला भिवंडी सुद्धा ठाणे जिल्ह्यात आहे. भिवंडी लोकसभेमध्ये ह्या टायमाला पूर्ण बदल झालेला आहे. त्याच्यामध्ये केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांचा पराभव झाला आणि तो सुद्धा इंटरनल, त्याच्यामध्ये सुद्धा इंटरनल वाद आहे. त्याच्यामध्ये बाळामामा सुरेश म्हात्रे राष्ट्रवादीचे जे आहेत ते आता खासदार झालेले आहेत. ते पूर्वी शिवसेनेबरोबर होते, नंतर ते राष्ट्रवादीत गेले, आता ते राष्ट्रवादीचे खासदार झाले. कपिल पाटील यांच्या विरोधात तिथे बरेच लोकांनी काम केलं असं त्यांचा आरोप आहे. त्यात मुरबाडमध्ये सुद्धा काम झालं, त्यामुळे किसन कथोरेंवरती कारवाई करा अशी काही मागणी झाली. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी तिथे झाल्या. तिथे समीकरणं बदलली आहेत. म्हणजे जिजाऊचे निलेश सांबरे
त्यांनी जी एंट्री केली, त्यांना जी काही मतं मिळाली त्यातून जो पराभव झालेला आहे तो त्याला मोठं कारणीभूत आहे. कारण शहापूर हा आदिवासी विधानसभा क्षेत्र म्हणून होता, तिथे निलेश सांबरेंना विद्यमान आमदार असून सुद्धा राष्ट्रवादीचं लीड मिळालेलं आहे. म्हणजे हे तर मिरॅकलच आहे त्यांच्या दृष्टिकोनातून. जर आता जिजाऊचा उमेदवार झाला तर तिथे काही समीकरण बदलू शकतात. म्हणजे त्यांचं चित्र तसं त्या पद्धतीने चाललंय. तुम्ही भिवंडीमध्ये आला तर भिवंडीमध्ये भाजपचे जे महेश चौगुले होते त्यांच्या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीला लीड मिळाला आणि ट्रिमेंडस लीड मिळाला. त्यामुळे ते बाळूमामा जिंकू शकले. भिवंडी पश्चिम मध्ये ईस्ट आणि वेस्ट असे दोन आहेत आणि समाजवादी पार्टीचे रईस आहेत, रईस शेख, तर त्यांच्यामध्ये सुद्धा तो त्या दोन मतदारसंघातला लीड हे समीकरण पूर्णपणे बदललेलं आहे. त्यामुळे आणि कल्याण पश्चिम शिंदे गटाकडे आहे. तिथे विश्वनाथ भोईर प्रतिनिधित्व करतात. तिथे सुद्धा कपिल पाटील, जे मागच्या टायमाला कपिल पाटलांना खूप चांगला स्कोप मिळाला होता. तर ओव्हरऑल ह्याच्यामध्ये जे समीकरण बदललेली आहेत. त्यामुळे ह्या विधानसभेमध्ये तिथली गणितं वेगळी आहेत. भिवंडीची ठाण्याची वेगळी. लोकसभेत जरी वरती केंद्रामध्ये मोदी सरकार आणि सगळा विषय होता तरी भिवंडीतली समीकरणं स्थानिक पातळीवर गेलं की आमदार मंत्री आम्हाला भेटतात की नाही, त्यांचे नातेवाईक आमच्या वागणूक कशी मिळते, इथपासून सगळं सुरू इंटरनल राजकारण ते खूप कारणीभूत ठरलं. आणि त्यामुळे ती जे गणित होतं आणि आम्ही तेव्हा सांगितलंही होतं की ही लढत ही धोकादायक आहे आणि तिथे काही होऊ शकतं, समीकरणं बदलू शकतात. त्याच्यामध्ये सगळे इंटरनल फॅक्टर आहेत, तिथे गोदामांचं फॅक्टर आहे, इनलिगल बांधकामांचं फॅक्टर, बऱ्याच गोष्टी आहेत, ते कारणीभूत झालेले आहेत. त्यामुळे प्रत्येक आता विधानसभेत तिथे जे लोकसभेला झालं ते तिथे घडेल असं नाहीये. कारण आता जसं शहापूरला तुम्हाला म्हणालो की शहापूरमध्ये जिजाऊला मिळालं, तिथे ते स्वतः दौलत दरोडा ते का उमेदवार नव्हते किंवा तिथे आता पांडुरंग बरोरा परत शिवसेनेत आलेत. तर ते हे मंडळी जे आहे ते तिथे स्थानिकांचं वेगळं असू शकतं, कारण हे उमेदवार वेगळे इकडे, कपिल पाटील, बाळूमामा किंवा निलेश सांबरे ते स्वतः उभे. आता ते का विधानसभेला राहणार नाहीत, त्यामुळे तिथलं समीकरण परत बदलतील. मुरबाडमध्ये जेवढं अपेक्षित लीड पाहिजे होता भाजपला तेवढा अपेक्षित लीड मिळालं नाही. त्यामुळे आता स्वतः हे उभे असणार आहेत किसन कथोरे. आता किसन कथोरेने उमेदवारी द्यायची की नाही द्यायची ह्याच्यावरती पण चर्चा सुरू झाली. त्यामुळे ते कुठे जातील, ते नाराजी आहे. आता ती नाराजी परत दूर होऊ शकते, सगळ्या गोष्टी होऊ शकतात. समजा नाराजी नाही दूर झाली, बंडखोरीचे पण चान्सेस आहेत. बंडखोरी नाही, ते चिन्हच बदलतील अशी सगळी ती समीकरण आहे. त्यामुळे त्या वातावरणामध्ये प्रत्येक विधानसभेत वेगवेगळे गणित राहतील. पण हा एवढा आहे की वाहतुकीचा प्रश्न मोठा आहे. वाहतूक समस्या, कोंडी, दळणवळणाचं, कारण इथे मोठ्या प्रमाणात रस्त्यानं तुम्ही जर आता बघितलं तर भिवंडीकडे आपण नाशिकला जाताना रस्ता सापडतच नाही, सगळे खड्डेच. कितीही खर्च केलं तरी खड्डेच खड्डे. म्हणजे आमचे ठाण्याचे मुख्यमंत्री असून सुद्धा त्यांना काही खड्डे बुजवता आले नाही. त्यांना स्वतः रस्त्यावर उतरून खड्डे बुजवावे लागतात. म्हणजे हे प्रशासकीय यंत्रणा किंवा ठेकेदारांची जे खाबुगिरी आहे त्यांनी वाट लागलेली आहे ठाणे जिल्ह्याची. तो मोठा प्रश्न ठाणे शहरात, सगळ्याच ठाणे शहरापासून इथे वाहतूक कोंडी, प्रचंड वाहतूक कोंडी आहे. तेच परिस्थितीत मी कल्याणमध्ये गेला तर कल्याणचं अकल्याण झालेलं आहे. तिथे रस्ता सापडत नाही. म्हणजे एवढा खर्च करून आम्ही 20,000 कोटी रुपये खर्च करतोय तरी काही होत नाही. गंमत म्हणजे ठाणे जिल्ह्यामध्ये 6 महापालिका आहेत. ते एकमेव जिल्हा आहे देशातला की 6 महापालिका, त्याच्यामध्ये 2 नगरपालिका आहेत आणि झेडपीचे सुद्धा 52 सदस्य आहेत. म्हणजे असं असणारं एकमेव जिल्हा आहे. आणि धरणांचा जिल्हा म्हटलं जातं, कारण मुंबईची जी लोकसंख्या आहे, मुंबईला पाणी आम्ही शहापूरकर पाचतो आणि शहापूरकरांना पाणी मिळत नाही तिथल्या लोकांनी. सगळी धरणं इथेच आहेत. पाण्याचा प्रश्नही मोठा आहे. आम्हाला धरणच नाही. स्वातंत्र्यानंतर जे अपेक्षित होतं, आता सरकार आहे, गेल्या 15 वर्षापासून मागणी चालली, एक धरण पाहिजे स्वतंत्र म्हणून ठाण्याला धरण नाही. त्यामुळे पाण्याचा प्रश्न खूप आहे. आणि रोज एवढी लोकसंख्या वाढते कारण मुंबईतली सगळी मंडळी ठाण्यामध्ये राहतात. तर आता मेट्रोचं काम खूप चांगल्या पद्धतीने चाललंय. आता नवीन प्रोजेक्ट खूप रस्त्याचे आलेले आहेत, पण ते आता होईपर्यंत अजून त्याला 5-10 वर्ष त्याला जाणार आहेत. पण तोपर्यंत काय, हा मुद्दा त्या आमदाराला विचारलं जातं. कारण आता आमच्याकडे सगळीकडे कॉन्क्रीटच सुरू झाले. कॉन्क्रीटमुळे किमान दळणवळण, बाबा खड्ड्यांचं प्रमाण कमी असं म्हणतायत. आता बघूया. पण वाहतूक कोंडीचं काय, ती नाही सुटली तर आम्ही आत्ता समजा घोडबंदर रोडून
ठाणा स्टेशनला यायचं असेल तर आम्हाला कधी कधी 1-1, 2-2 तास लागतो. आणि त्यामुळे खूप लोकांना ती नाराजी आहे ना ती सोडवली पाहिजे. हे प्रश्न स्थानिक ह्याच्यावरती येऊ शकतात. तुमचं आता खाडी किनारे आहेत, तिथे तर एन्क्रोचमेंट एवढे आहेत की भयानक आहे. अनधिकृत बांधकाम तर सुसाट आहे. सर्रासपणे अनधिकृत बांधकाम होतं आणि त्यांच्यावरती कारवाई केली जाते. मग विचारित सगळे गरीब मंडळी सगळ्या गोष्टीमध्ये त्या होतात. हे विषय ह्या निवडणुकांमध्ये 100% येतात. आपण म्हणतो काही विषय जसं केंद्राचे असल्यावर ते विषय, पण लोकांना ते म्हणतात नाही की तुम्ही खासदार आम्हाला आमचे हे प्रश्नावरती तुम्ही काय करणार आहात हे तुम्ही आम्हाला अगोदर सांगा, मग आम्ही तुम्हाला मतदान करू. कारण आता सगळ्यांना कळलेलं आहे की बाबा आमदार आत्ता जिंकून आल्यानंतर आम्ही फ्रीमध्ये देतो त्यांना सगळं, पण ते नंतर जाऊन काय करतात हे सगळ्यांनाच गेल्या 2-2.5 वर्षामध्ये काही चमत्कार घडलेत त्यातून ते दिसतात. त्यामुळे लोक विचार करायला लागलेत. त्यामुळे आता कॉमन काय राज्य सरकार देणार आहे, मुद्दे मांडणार आहेत, त्याच्यावर बऱ्याच गोष्टी पण चालतील. सर खूप खूप धन्यवाद. तुम्ही ठाणे जिल्हा अगदी पिंजून सांगितला सगळ्या. तिन्ही लोकसभेमध्ये ज्या ज्या विधानसभा क्षेत्र येतात तिथे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी परिस्थिती आहे. ठाण्यात वेगळी आहे, कल्याणमध्ये वेगळी आहे, भिवंडीत वेगळी आहे. त्यामुळे आता आणि एकतर आता लोकसभेला जे सगळं चित्र पाहिलं, ज्या स्थानिक पातळीवर जी निवडणूक येऊन थांबली लोकसभेची, तर आता विधानसभेची आणखीन किती खाली येणार ह्याच्याबद्दलही सगळीकडे चर्चा होतीच. आणि त्याचा अंदाज तुम्ही आता सगळ्यांना दिला, त्याबद्दल खूप खूप आभार तुमचे. थँक्यू, धन्यवाद. आणि जाताना नेहमीचं लाडका आवाहन करतो प्रेक्षकांना, हा एपिसोड कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर सांगा. आणि द पॉलिटिक्सला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.